पुन्हा एक उन्मत्त राजकारणी, एक गुंड जन्माला येणार नाही याची काय शाश्वती आहे? शौर्य, संस्कृती आणि सहिष्णुतेची गाथा असलेल्या माझ्या या महाराष्ट्रात या भगवानराव पोपटे सारखे काही निवडक नवमुघल आहेत आणि त्यांना संपवण्यासाठी जर कोणी वाघनख काढत असेल तर तो प्रतिकार आहे, अनादर नाही. साहेब, या राज्यात सधन, खात्यापित्या खर्चे, शेतीच्या उत्पन्नातून कारखाने, दूध संघ, पतपेढ्या, बँका काढणारे शेतकरी आहेत, पण किती टक्के हे हाताच्या बोटावर मोजणे इतके. आणि बाकी अल्पभूधारक, दुष्काळी, पुराच्या भीतीने ग्रासलेला, कर्जबाजारी, हवामानाने झोडपला जाणारा, म्हणजे ना वावरात सुखी ना घरात सुखी, स्वतःच्या मालकीची जमीन असताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरी करणारा शेतकरी, नाहीतर रोजगार हमीवर खडी फोडायला जाणारा शेतकरी. मग त्या खडीचे पुढे सिमेंट, सिमेंटचे संस्कृती माग, आणि याच्या पोरांना साधा गणवेश नाही, 15 ऑगस्टला बूट नाही, पोर उजवायची पण ना पैसा अडका ना काळा मणी, आणि सून करून आणायची तर कास्तेकराला लग्नाच्या बाजारात भाव नाही. अरे, अन्नदाता, बळीराजा, ठोकणार शब्दांची पेरणी आणि घागर उतरणी अशी गत आहे. मग अशा अवस्थेत माझ्या त्या शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय काहीच पर्याय उरत नाही. साहेब, गेल्या 20 वर्षात 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 1,12,000, आणि रोज तो आकडा वाढतच चाललाय. आणि कारण काय तर त्यांच्या डोक्यावरचं कर्ज, आणि दुसरीकडे हे मोठे मोठे उद्योजक यांचं 12-14 लाख कोटीचं कर्ज माफ केलं जातं अगदी सहज. आणि हा माझा शेतकरी काही हजारांसाठी मग विहीर, शेतातलं एखादं झाड, कीटकनाशक, दोरखंड, रस्ता, रेल्वे हा पर्याय निवडतो. साहेब, सकाळी कुंकू मिरवणारी त्याची बायको संध्याकाळी सूर्य मावळावा तसं तिचं कुंकू हरवून बसते. एका रात्रीत पोरं अनाथ होतात. साहेब, म्हातारी कोतारी त्यांच्या तरण्या पोरांचं बळ उचलतात. म्हणजे एकीकडे जावयाला एक सायकल देता आली नाही म्हणून आत्महत्या केलेला शेतकरी, आणि दुसरीकडे लग्नात भेट म्हणून 2-2 कोटींची घड्याळ मिरवणारी काही लोक. म्हणजे 400-500 शेतकऱ्यांचा जीव असा सहज मनगटावर मिरवतात. आपल्या सगळ्यांना जाणीव असली पाहिजे की जो घास आपण खातो कदाचित त्या प्रत्येक घासामागे